ही या रिजन मधली माझ्या माहिती सेकंड हायेस्ट रेंजची प्रॉपर्टी आहे. इथे रॅडिसन नंतर या प्रॉपर्टीचा नंबर लागतो. ही प्रॉपर्टी माथ्यावरती असल्यामुळे माझ्या उजव्या साईडलाही व्हॅली आहे. खूप छान स्विमिंग पूल आहे. ते सापुत्राला जर व्हिजिट करणार असेल आणि थोडंसं बजेट थोडंसं अपग्रेड असेल, डेफिनेटली या प्रॉपर्टीला व्हिजिट करा. आणि ही प्रॉपर्टी 5 स्टार आहे. इथे आमचा 1 दिवस मुक्काम असणार आहे आणि इथून आम्ही जाणार आहे सापुताऱ्याला. तत्पूर्वी तुम्हाला या प्रॉपर्टीचं पूर्ण एक्सप्लोरेशन आम्ही या व्हिडिओतनं करणार आहोत. जर तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा. लँडिंग लँडिंग करायचं. उचला. शंभो शुभ सकाळ. अंबा शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. हॅलो करा. हॅलो. हॅलो हॅलो. धकाधकीच्या जीवनामध्ये वीकेंडला कुठे जावं हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका सुंदर प्रॉपर्टीच्या सफरीवरती. स्वागत आहे तुमचं आयुष्याच्या वाटेवर या चॅनलमध्ये. तर आज आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, तर तो म्हणजे स्टेकेशनवरती. तर मी आलेली आहे सापुतारा द फन रिसॉर्ट या प्रॉपर्टीमध्ये. जर तुम्ही खूप पीसफुली प्रॉपर्टी शोधत असाल आणि तुमचा सापुतारा दौरा असेल तर आम्ही ही प्रॉपर्टी तुम्हाला नक्की रिकमेंड करू. या प्रॉपर्टीमध्ये काय काय तुम्हाला बघायला भेटेल. खूप सुंदर सिनेमॅटिक व्ह्यू येईल, इतका सुंदर सिनेरिओ असलेला स्विमिंग पूल बघायला भेटेल. खूप हिल साईडला टॉपला असल्यामुळे व्हॅली व्ह्यू दोन्ही साईडला तुम्हाला कॉटेजेस बघायला भेटतील. एक गार्डन व्ह्यू आणि एक व्हॅली व्ह्यू असेल. त्याचप्रकारे तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर खूप सारा सुंदर असा प्ले एरिया पण इथे आहे. इकडे एंट्री आहे आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या समोरच दिसते तर तिकडे रिसेप्शन पार्ट आहे. तर या प्रॉपर्टीचा चेक इन टाइम आहे दुपारी 2 वाजता आणि चेकआउटचा टाइम आहे नेक्स्ट डे 10 वाजता. सुंदर असं वेलकम, स्मार्ट स्टाफ आणि झटपट चेक इन हे या प्रॉपर्टीचं खास वैशिष्ट्य. रिसेप्शन एरियापासून तुमच्या रूमपर्यंत एका इको फ्रेंडली बग्गीतून तुम्हाला नेलं जातं. कोणती रूम आहे तुझी? व्हॅली व्ह्यू प्रीमियम. रूमचा नंबर काय? 306. कशावरून? हे काय इकडे दिलेलं आहे का? जी प्रॉपर्टी दाखव जरा व्यवस्थित कशी. हे काय? तर हा आहे बेडरूम. तर यात तुम्ही बघू शकता एक भरपूर असा मोठा स्पेस येऊन जातो बेडचा. त्याच्यानंतर इथे सोफा देखील दिलेला आहे. तर या साईडला तुम्ही बघू शकता एक ऑफिशियल डेस्क दिलेला आहे. त्याच्यासोबत एक चेअर सुद्धा आहे जी मुव्हेबल आहे. तुम्ही जर तुमचा लॅपटॉप जर सोबत घेऊन आले तर ही स्पेस तुमच्यासाठी खूप छान, म्हणजे एक टेबल खुर्ची भेटते तुम्हाला कामासाठी. त्याच्यानंतर वरतीच एक मिरर दिलेला आहे जिथं तुम्ही तयार होऊ शकता. तर इथे आपल्याला एक सेटअप भेटून जातो. म्हणजे आता हे थोडंसं मेस झालेलं आहे, बट याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमधनं टीज होता. म्हणजे आम्ही दार्जिलिंगची होती, आसामची होती, त्याच्यानंतर शुगर भेटून जाते. आणि तुझ्या रूमला व्ह्यू आहे का? हो चला, तर मी तुम्हाला व्ह्यूच लागतोय. असंच लागतंय मला असंच लागतंय. व्ह्यूच लागतोय. व्हॅली व्ह्यू तुझं खूप चाललंय. कुठे व्ह्यू आहे? व्हॅली व्ह्यू बघायचंय ना, तर मी दाखवते. हे बघा. ओ हो हो हो. आणि हे पण सही आहे रे. इथे बसून तुम्ही चहा पिऊ शकता. तू पिली का? इथेच बसून मी चहा पिले, ते पण मॉर्निंगचा. त्याच्यानंतर ह्या छान पेंटिंग्स आहे इथे. ओके, आता सगळ्यात कमालची गोष्ट मी तुम्हाला सांगते. चला माझ्या मागे या.
हे काय बाथरूम कॉमन असतं तसंच आहे का? नो कॉमन बाथरूम नाहीये. बाथरूम मध्ये आपल्याला मेन म्हणजे आपल्याला म्हणजे जसं आपण बुकिंग करू पॅक्स नुसार 2 पॅक्स 3 पॅक्स त्याच्यानुसार आपल्याला कोलगेट ब्रश भेटतं, त्याच्यासोबत सोप भेटतो, एक कंगवा देखील भेटतो, त्याच्यानंतर शॉवर कॅप आणि भरपूर अशा ज्या आपल्याला गरजेच्या गोष्टी असतात. टॉवेल आम्ही घरून आणायचे का? नाही, टॉवेल घरून आणण्याची देखील गरज नाहीये. इथे आपल्याला खूप छान प्रकारचे टॉवेल्स, त्याची क्वालिटी पण छान. माझ्या बाळासोबत आलेलो आहे त्याच्यासाठी काय छोटे टॉवेल भेटेल का? हो हो नक्की भेटेल, सगळं भेटेल. आणि या सेक्शनला तुम्ही बघू शकता, तुम्ही जर हेअर वॉश केला, इकडे जसं की वातावरण खूप थंड आहे तर त्यामुळे इथे त्यांनी एक हेअर ड्रायर देखील दिलेला आहे, इथे एक फोन देखील दिलेला आहे त्यांनी काही इमर्जन्सी वगैरे जर असली त्याच्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला मी आणखी एक गोष्ट दाखवते. डोरच्या या साईडला तुम्ही बघा, एक आपल्याला म्हणजे एक खूप सारा स्टोरेज एरिया देखील दिलेला आहे इथं. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यात आम्ही जर काही ठेवलं आणि त्यात आमचं विसरलं, तर त्याच्यासाठी मी एक ट्रिक सांगते. आपले जे शूज चप्पल जे असते ते याच्या साईडलाच काढून ठेवायचे बाहेर, म्हणजे जेव्हा आपण लास्ट आपलं सगळं आवरल्यानंतर आपण जेव्हा पॅकिंग करतो तर चप्पल घालण्यासाठी आपण तेव्हा आपल्याला लक्षात येतं की नाही आपल्या गोष्टी राहिलेल्या. आणि महत्वाचं म्हणजे आपली महत्वाची वस्तू असते, त्याच्यामुळे आपण ती विसरू शकत नाही. त्याच्यामुळे ही एक देखील चांगली गोष्ट आहे. स्टोरेज पण भरपूर आहे. इकडे काय दिलं? तर या साईडला तुम्ही बघू शकता, आपल्याला आयर्निंग करायचं जर असलं कपड्यांना तर त्याच्यासाठी हे एक खूप छान गॅजेट आहे, ते देखील इथे आहे. तर हे आहे बाथरूम. इथे पाण्याची सोय केलेली आहे, गरम पाणी प्लस थंड पाणी प्लस तुमच्यासाठी बॉडी वॉश भेटतं, शॅम्पू भेटतो आणि हेअर कंडिशनर देखील भेटतं. तर एकंदरीत खूप छान आहे, प्रीमियम क्वालिटी आहे. फावल्या वेळेत या माचीवरती म्हणजेच या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही मुक्तसैरपणे सायकल चालवू शकता. रेस्टॉरंटपासून टप्प्याटप्प्यावरती कॉटेजेस असल्यामुळे आणि थोडेसे दूर असल्यामुळे तुम्ही फूडसाठी ऑन कॉल सर्व्हिस घेऊ शकता. ही प्रॉपर्टी माथ्यावरती असल्यामुळे माझ्या उजव्या साईडलाही व्हॅली आहे, इकडच्या साईडला काही कॉटेजेस आहे जे गार्डन व्ह्यू आहे. आणि आम्ही जिथे आता स्टे करत आहोत ती माझ्या लेफ्ट साईडला, इकडेही कॉटेजेस आहे पण इकडे खूप मोठी व्हॅली आहे. युवराज लहान मुलांसाठी उत्तम प्ले एरिया आणि कपलसाठी परफेक्ट पिकनिक स्पॉट या दोघांचा संगम तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यासोबतच पलीकडे असलेल्या सह्याद्री माउंटेन ट्रेनचा तुम्ही तुमच्या नेत्रसुखाने मनमुराद आनंद घेऊ शकता. बदक कसं ओरडतं? या प्रॉपर्टीची उत्तम खासियत म्हणजे इथला सनसेट आणि आजूबाजूच्या गावातून ऐकू येणारा भजनाचा आवाज. आपण आत्ता द पंचा रेस्टॉरंट एरियामध्ये आहे आणि इथे 2 पद्धतीनं फूड सर्व केलं जातं. एक अला कार्ट पद्धती, जी की तुम्ही तुमच्या पद्धतीनं ऑर्डर करू शकता, आणि दुसरं बुफे पद्धत असते. जर तुम्ही अला कार्टमधून चूज करणार असाल तर तुमची जशी रिक्वायरमेंट तसे चार्जेस लागतील, GST वेगळे असतील. तत्पूर्वी इथे बुफेमध्ये यांची प्राईस पर पर्सन 1199 प्लस GST. GST माझ्या माहितीनुसार हा 12% आहे. 1199 प्लस GST आहे, तर अप्रॉक्सिमेटली 1500 पर्यंत एक पर पर्सनचं जातं. ठीक आहे, पण आज डिस्काउंट असल्यामुळं 800 रुपीज पर पर्सन हा बुफेचा पूर्णपणे चार्जेस असणार आहे. आणि हा आहे माझ्या मागे बुफे सेटअप. आणि आज बुफेमध्ये काय काय आहे एकदा आपण चेक करूया. यात थोडंसं स्वीट डेझर्ट टाईप दिसते, पापड, मंचुरियन्स, नूडल्स, खूप सारे सॅलॅड्स. जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर नॉनव्हेजचा हा सेपरेट सेटअप लागलेला असतो. इथे चिकनचे काही सूप्स वगैरे तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर इथे पनीरचे 3 वेगवेगळ्या व्हरायटीज दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर कर्ड आहे, खूप सुंदर आणि चविष्ट असणार आहे, म्हणजे आत्ताच पाणी सुटतं आहे तोंडाला. आणि चटपट चाट, भेळ, निकिताच्या आवडीची पाणीपुरी आणि त्याच्या कडेला माझ्या आवडीची भेळ. आज उपास
मस्तपणे सुटणारे आणि दाबून ताव मारणारे. तर मजा येणारच आहे डेफिनेटली. पण जर तुम्ही पुढे असाल आणि आजच्या दिवस तुम्ही पूर्णपणे ज्यावेळेस तुम्ही इथे येता एवढे सुंदर प्रॉपर्टीला एन्जॉय करता, कॅलरीचा विचार करू नका, तुटून पडा डायरेक्टली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. हॅलो. हॅलो करा बाबा. गुड मॉर्निंग. नाश्ता करायला जायचं ना बाळा? मी फ्रेश झालो बाबा. चला. सुप्रभात मंडळी. स्टेकेशनच्या आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता मी लॉनमध्ये आहे द फन या प्रॉपर्टीच्या आणि सकाळचे 7:30 वाजलेले. थोडंसं प्रॉपर्टी शूट घेण्यासाठी मी बाहेर पडलोय. निकिता आणि युवराज प्रॉपर्टीमध्ये थोडंसं त्यांना आवरायला अजून वेळ लागणार आहे. तोपर्यंत काही सिनेमॅटिक शूट्स घेऊया यासाठी आपण आता बाहेर पडलेलो आहे. आणि हा माझा मागचा सकाळचा सुंदर असा नजारा. माझ्या मागे दिसते सह्याद्री माउंटेन रेंज. सुंदर. आणि मेन म्हणजे या इथल्या हवेमध्ये खूप सारी अशी थंडी आहे, भयंकर. म्हणजे झाडं अशी मोठमोठे झाडं अशी डुलतायत, हलतायत. भयंकर पूर्ण पोकळी तयार होते हवेला आणि खूप प्रेशरनी हवा या माउंट खालून दरीतून असं वरती येतो. त्यामुळं छान वाटतं. गुलाबी थंडी जी म्हणतो ना आपण, कदाचित तसा काहीचा फिलिंग हिवाळ्याऐवजी पावसाळ्यातच मिळतोय की काय असं वाटतंय. वारा आता थोडा थांबलेला आहे त्यामुळं तुम्हाला एक छोटासा आणि सुंदर असा व्ह्यू तुम्हाला दाखवतोय. माझ्या मागे एक्झॅक्टली तुम्हाला जो दिसतोय तो आहे हदगड किल्ला. म्हणजे तुमच्या लक्षात येते सापुताराला व्हिजिट करताना फक्त सापुतारा बघायला भेटत नाही, तर तुम्हाला त्याच्यासोबत जर तुम्ही ॲडव्हेंचर प्रेमी असाल, बोट प्रेमी असाल, तर तुम्हाला प्रॉपर्टी बसून जस्ट अर्धा किलोमीटरवरती म्हणजे इथून उतरला तर किल्ल्यावर चढू शकतात. बट ॲक्च्युली त्याचा मार्ग हा नाही आहे. ही प्रॉपर्टी जिथे आहे ती हदगड या गावामध्ये आहे. हदगड हे इथलं एक व्हिलेज आहे जे की सापुताऱ्यापासून 7 किलोमीटर अलीकडे येतं महाराष्ट्र बाउंड्रीवरती. त्या गावातनंच त्या किल्ल्यावरती चढायला रस्ता आहे. तर तुम्ही हदगडला जर इंटरेस्टेड असाल तर डेफिनेटली तुम्ही हदगड बघू शकता. आणि खूप विहंगम दृश्य असं माझ्या मागे दिसतंय की हदगड किल्ल्याचं पूर्ण धोक्यात त्याचं जे शिखर आहे तो म्हणतो, समिट म्हणतो आपण, ते पूर्णपणे धोक्यात गेलेलं आहे. पाऊस थांबलेला आहे आणि वाऱ्याचा फ्लो थोडासा कमी झाल्यामुळं खूप सुंदर असं वातावरण इथं तयार झालेलं आहे. जे मी तुम्हाला बोललो ना की सारखा वारा इथनं दरीतनं येतोय आणि त्याचं काय इफेक्ट्स होतोय, काही चांगले होत आहेत, आपल्याला खूप छान वाटतंय. काही थोडेसे साईड इफेक्ट्स पण आहे जे की तुम्हाला माझ्या मागे दिसत असतील. लक्षात येईल 2 मिनिटं. साखरीचं पोत, तांदळाचा कट्टा. येथील स्विमिंग पूलचा टायमिंग हा मॉर्निंग सकाळी 7 ते इव्हिनिंग संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतो. आणि स्विमिंग पूल सोबत तुम्हाला इथे काही ऍक्टिव्हिटी तुम्हाला बघायला भेटतील, पण या चार्जेबल बीचेस असतील. तुम्हाला त्यासाठी रिसेप्शनशी कॉन्टॅक्ट करावा लागेल. हा आहे इथला कातराज डेक, जो की मला माहित नाही एक्झॅक्टली काय, बट सिटिंग अरेंजमेंट दिसतीये. थोडंसं मला वाटतं हे थोडंसं सॉफ्ट ड्रिंक्स टाईप काहीतरी वाटतंय पिताना, स्विमिंग पूलचा आनंद घेताना तो तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीनं तिथे अरेंजमेंट केलेली आहे. आणि माझ्या मागे सेकंड जो आहे तो गेम झोन, जो की ऑन डिमांड असतो.
वरती लिहिलेलं आहे कॉन्टॅक्ट रिसेप्शन फॉर चार्जेस. मित्रांनो, तुम्हाला आमचा जर ब्लॉग आवडला असेल चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आता फायनली वेळ आलेली आहे चेकआउट करण्याची आणि त्याच्यानंतर आपण या सुंदर अशा प्रॉपर्टीला एक बाय करू आणि त्याच्यानंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.